नमस्कार गावाला, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर रोजच्या प्रमाणे तुम्हाला माहितीच असेल, आपण आंघोळ वगैरे केली की जराही कुठे न थांबता सरळ जातो आपण आपल्या हॉटेलवरती. तर हॉटेलवर तर आलो आपण, पण आपल्याला सर्दी पण झाली होती आणि आपला घसा पण दुखत होता. त्यासाठी आपण गरम पाणी केलं एका बाटलीत आणि त्यात टाकली 1 चमचा हळद. आणि तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पण कधी सर्दी आणि घसा दुखत असेल तर तुम्ही 1 चमचा हळद टाकून गरम पाणी प्या. आणि ही गोष्ट मला आपल्या मित्र चैतन्य त्याने सांगितली होती आणि मी स्वतः अनुभवलंय की हळद ही सगळ्या गोष्टींवरती एकच उपाय आहे. जसे की आपली सर्दी पण लगेच बरी होते आणि आपला घसा पण. आणि मग त्यानंतर संध्याकाळचे वाजले 5, आपल्या कामगारांचा झाला होता ब्रेक टाइम. मग त्यानंतर आपण जेवून घेतलं आणि तिथून गेलो आपण आपल्या घरी. थोडा वेळ फ्रेश झालो आणि त्यानंतर मग आपण परत आपली स्विफ्ट घेतली आणि आलो आपण आपल्या हॉटेलवरती. आणि आपल्या हॉटेलवर याचा टायमिंग पण एकदम परफेक्टच होता, कारण ग्रेव्ही बनवायचं काम नुकतंच सुरू झालं होतं. मग म्हटलं की तुम्हाला पण आपण दाखवूया की आपल्याजवळ किती आणि कशी ग्रेव्ही बनते ते. सगळ्यात पहिले एका मोठ्या टोपात गरम करून घेतलं तेल, त्याच्यात टाकली लसणीची पेस्ट आणि त्यानंतर मग त्याच्यात येते काजू कणीची पण पेस्ट. काजू कणीची पेस्ट टाकून झाल्यावरती त्याच्यात सगळे मसाले टाकले गेले आणि मसाले टाकून मस्तपैकी ढवळून घेतलं आणि फायनली बॉईल केलेला कांदा टाकला आपल्या टोपात आणि ग्रेव्ही आपली तयार झाली होती उकळी दिल्यावर.